नमस्कार मित्रांनो, मी तांबोळी एजी टॅम पत्रकार, संपादक, साप्ताहिक अकलूज मंथन. मित्रांनो, सध्या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतरच्या आभार मानणाऱ्या काही सभा होत आहेत. पक्षांच्या म्हणजे राजकीय पक्षांच्या ज्या सभा होत आहेत त्यामध्ये BJP पक्षाबाबत मात्र सध्या जबरदस्त चर्चा चालू आहे. त्या लोकांचं असं म्हणणं पडतंय की हा नक्की प्रकार काय घडलाय याचा अभ्यास करण्यात येतोय म्हणे. अरे, सगळं अभ्यास करण्यातच आयुष्य जाणार ना. काय अभ्यास करणार? आम्ही कोकलत होतो, बोंबलत होतो कि काय काम केले वो उसके बारे में बोलो ना भैया. तुम्ही काय करत येत माहिती का? म्हणजे त्या पक्षाचे लोक काय करत होते? श्रीमान रामभाऊ सातपुते वगैरे काय बोलत होते? किंवा त्यांचे जे कोणी आले होते नेते, ते भाषणात काय बोलत होते? ते बोलत होते, ते चर्चा करत होते, ते टीका करत होते, ते कोणाविषयी बोलत होते? विजय मोहिते पाटलांबद्दल तर त्यांना बोलायला काही जागाच नव्हती. बाळादादांच्या विषयी तर म्हणजे कसं बोलणार सांगा ना मला. बाळादादांचं किती काम आहे प्रचंड. अरे, तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. तुम्ही अकलूजची एक म्हणजे हे पाहिलं असेल, हायस्कूल पाहिलं असेल, सदाशिवराव माने विद्यालय, आणि त्याचा एक प्राथमिक विभाग आहे. आणि त्या प्राथमिक विभाग आता हायस्कूलला तर तुम्हाला माहिती आहे कसे असतात. मग अगदी ते हायर सेकंडरी पण म्हणजे 12वी पर्यंत बऱ्यापैकी पुढे जातो, पण ते 5वीच्या नंतर असतं ना हायस्कूल, हो का नाही? जे प्राथमिक विभाग आहे त्या प्राथमिक विभागात अगदी लहान मुलांचं सुद्धा मग त्याला छोटा गट मोठा गट असं काहीतरी असतंय. त्याच्यात तिथली रचना बघा, कशा पद्धतीने ते मुलांना शिकवत आहे, कशा पद्धतीने त्यांना सवय लावत आहे. त्यांचे ग्रुप बनवून त्यांची स्टडी सुद्धा ग्रुपमध्ये असतात. त्यांचं लिखाण तिथं जाऊन बघा हो, प्रत्यक्ष बघितलं तर तुम्हाला कळू शकेल. आणि तसं एखादं स्कूल उभं करायचं आत्ताच्या या सध्याच्या काळात अतिशय अशक्य गोष्ट आहे. होय, अहो काय ती शाळा आहे. अक्षरशः लांब लांबचे लोक सुद्धा प्रयत्न करतात की त्या शाळेत आपली मुलं शिकली पाहिजेत. आणि एक लक्षात ठेवा, तिथं ऍडमिशन ज्या पद्धतीने मिळतंय, आता साळसूदपणाचं आव्हान म्हणून त्या शाळेत हे घेतले तर हे त्या असं होतं तसं होतं, ते काय ते बोलले शक्यता आहे. ते जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तर ज्या गोष्टी चालू आहेत त्या चालूच राहणार आहेत. कसं असतं माहिती का, तुम्हाला त्या पद्धतीने शिक्षण हवं असेल तर डिमांड जास्त असते ना, बरेच जण येऊ शकतात ना. मग आता तुमच्या तिथं जागा तुमची काय गोष्टी असतील रिझर्वेशनच्या ह्याच्यामध्ये, गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये बसत असेल तर त्याला रिझर्वेशन असते का लहान बाळांना वगैरे, लहान मुलांना? मग ते जनरलमध्ये जाते ना. मग तिथं त्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी प्रचंड कष्ट आणि पैसा पण वतावा लागतोय तिथे ना. लक्षात ठेवा, याचा काही विचार न करता बोलाची कडी बोलाचा भात. म्हणजे कसं माहिती आहे, तुम्ही बघताय ना माळशेज तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शाळा उभा राहिलेल्या आहेत. त्याचा परिणाम अकलूजच्या शाळेवर झालेला आहे का? मुळीच नाही. उलट अकलूजचं शाळेचं प्रस्थ आणखी भरपूर वाढतच चाललेलं आहे. त्या लहान मुलाच्यावर संस्कार होणारे कशा पद्धतीने करावेत, काय करावेत, हे त्यांची आयडिया म्हणजे जयशे मोहिते पाटील या व्यक्तीवर आहे. लक्षात ठेवा. आणि होतं काय, बीजेपी पक्ष कोणाविषयी बोलत होतं? यांच्याविषयी बोलत बसलेले. अरे, तुम्ही काय करणार? ह्या ज्या नगर परिषदेच्या निवडणुका होत्या त्या आपण याच्यापूर्वी ग्रामपंचायतीच होतं ना. म्हणजे त्याच्यात अंडर खाली कुठली कामं येतात मला सांगा ना. रस्ते, त्या भागातले रस्ते कसे आहेत, नागरिकांसाठी चांगले रस्ते उपलब्ध आहेत का, पिण्याचं पाणी उपलब्ध आहे का, पाण्याची सोय, हो का नाही, आणि वीज, हे तर प्रमुख आहेत.
नंतर तिथल्या जे काही तुमच्या समाजाच्या काही त्यांच्या गोष्टी असतील, काही मागण्या असतील किंवा तुमचे काही वेगवेगळे संघटना आहेत, हमालांच्या संघटना, कामगारांच्या संघटना, त्याच्या पण काही वेगवेगळ्या काही डिमांड असू शकतात. त्या पुरवण्यासंबंधी काही काही गोष्टी होत असेल ना, त्याविषयी तुम्ही बघा ना कशा पद्धतीने त्यांनी रचना केलेली आहे. ते न बघता ते फक्त मग ह्याच्याविषयीच बोलत बसले. तर मला सांगा लोकांना काय पाहिजे? अरे लोकांना असं पाहिजे की तुम्ही आता हे भावी काळाच्या गोष्टी बोलणार, आम्ही असं करणार, तसं करणार. अरे करणार की, करा की तुम्ही. एखादं तिथं उभं करून दाखवलं का 11 वर्षात तिथं अकलूजमध्ये? लय अकलूज मार त्यांना महत्वाचं होतं. यायचं फौज पाटा घेऊन तुकडा टाकला की त्यांना वाटतं की काय कोणी पण काय पण काम करू शकेल. अरे करणार की, इथं कामच नाहीये उपलब्ध तर काय करणार? आता काय 2-4 कारखाने मोठे उभे केले, तुम्ही करायला पाहिजे होतं ना. त्या काळात समजा काय एमआयडीसी आल्या नाही, समजा एमआयडीसी आल्या छोटे छोटे झाले ते चालू, पण त्याच्यापेक्षा मोठे करण्यासाठी तुम्हाला एखाद्या वस्तूचं असेंबल करून एखादी समजा सायकलीचं कारखाना काढायला पाहिजे असं काय नसतं. सायकलीचं सुट्टे पार्ट वगैरे मिळतात, त्याचा मोठा कारखाना एखादा, मी म्हणतो अकलूज प्रॉपर अकलूजमध्ये नाही आहे, पण माळशेर पूर्ण तालुका आहे ना, कुठेही तुम्हाला जागा मिळाली असते तिथं त्या ठिकाणी तुम्ही ते असेंब्लिंगचा जरी कारखाना उभा केला असता तर काय नाही त्या मशिनरीचे असेंब्लिंग झालं असतं. शेतकऱ्यांच्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या काही अनेक गोष्टी करता असते ज्याच्यामुळं इथल्या आसपासच्या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा काम मिळालं असतं. हे काही दिसलंच नाही लोकांना. जी चर्चा चालू होते त्यात ते सगळं काय आम्हाला सांगता येत नाही समोर. पण आता वराती मागून मागून घोडा असं म्हणते तसा प्रकार झालेला आहे. असं लोक बोलतात. आम्ही करेंगे, आम्ही ये लाएंगे, वो लाएंगे, हे मिळेल, ते मिळेल. पण याच्यापूर्वी लोकांच्या हाताला काम. एक लक्षात ठेवा, मोहिते पाटलांचे इतके संस्था आहेत की ते बऱ्याचशा चालू पण आहेत, लक्षात ठेवा. काही काही एखाद दुसरे इकडे तिकडे झाले असेल, त्याला त्याला काय कसे करतात गेमा तुम्हाला तर माहितीच आहेत ना. बाकीचे लोक चांगल्या संस्था चालू न देण्यासाठी काय अनेक गोष्टी असतात. केवळ कुठलाही राजकारणी असं करेल का किंवा ते बंदच करून टाकायचं? कधीही करत नाहीत. चालू करण्यासाठीच ते संस्था उभी राहिलेल्या असतात. मग आता प्रश्न असा उभा राहिलाय की यांची किती पद्धतीने काय काही गोष्टी केल्या, ते काहीच नाही. फक्त तुम्ही लाडक्या बहिणीसाठी देताय आणि भावाला लाडक्या कुठं काय वड्या वगैरे फेरता का ते मासा पकडायला? हा, सगळ्याच काय मासा पकडतात का? अरे मी म्हणतो ती दुसरं काय कर. पण एक उदाहरण दिलं, छोटा धंदा आहे ती. बरेचसे दिसतात नदीला पहा कामधंदा नसलं म्हणजे असं गळाने मासं पकडत बसले. काय करतात बिचारी? आणि जे मासं धरणारे खास खास समाज जो असतोय ना, त्यांचं तर काय पाण्याचं पट्टा चांगल्या पाणी असेल, अमुक असेल, धमुक असेल तर ते मिळतं पण. नाहीतर ते सरळ सरळ उजनीच्या बॅक वॉटरवरती जाऊन तिकडून मासे मागवतात, आणतात, विक्री करतात. लोकांचे काय हाल होतात कधी पाहिलं का? फक्त बडे 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 गप्पा मारून असं होत नाही साहेब. तुम्ही इतकं काय बोलण्यापेक्षा तुम्ही काय केलं, तुम्ही करणार काय? अरे मी राजवाडा बांधून देणार तुला, तुला राजकुमार बनवणार, तुला मग मी हे करणार, तुला ते करणार, असं ते एखाद्याला सांगून ते आत्ता त्याला तिथे चहा पाण्याची सोय पण नाहीये, त्या पोटात काय नाहीये, कामच नाही, तर तू काय करणार? म्हणजे इथं अशी वेळ नाही आहे अकलूजमध्ये. पण समजा तशा लोकांना जरी दिलं मिळवून कामं वगैरे तर कितीतरी फरक पडू शकतो ना. इतका फरक होईल का? म्हणजे विचार करा, आम्ही बिमीच्या देटापासून ओरडून सांगत होतो मोहिते पाटील पॅनल येईल कारण काम सांगते, लोकांना काम पाहिजे. आणि प्रगती कोणी केली? कुणी उठून बोल की आम्ही नाही शाकार्यान, तमने काय शाकार्यान, वाय शाकार्या, असं होत असतं कुठे? असं जर झालं असतं तर काय खरं आहे का? बरोबर आहे ना? बोटाने दाखवत तिथं तिथं कारखाना चालू आहे बघा, या असतील नाही असं नाही. पण त्या लोकसंख्येच्या प्रमाणात अकलूज या गावाच्या नावाच्या हिशोबाने माळशिरस
त्या तालुक्याच्या नावाने नावाच्या हिशोबाने त्या नावाला साजेशीर असे किती कारखाने उभे आहेत? नाहीत ना. आता मग मला सांगा, ते दाखवायला आणि करायला काही नाहीये, तर कशी काय म्हणजे मतांची अपेक्षा करतात लोक? आणि बरं आता आता एक भला मोठा प्रश्न असा पडलेला आहे, ह्या लोकांसाठी इतके काय खर्च केलेला आहे, त्यांना दिलेलं आहे मिळवून लाडकी बहिणीच्या नावाखाली, अमुक ह्याच्या बाणीखाली, त्याच्याखाली नावाखाली आणि मतदानाचं काय सांगतात, ते तसलं काही तर मला सांगता येणार नाहीये व्हिडिओमध्ये. तुम्ही समजून घ्या. स्वतःच्या जीवाला माहीत असते ना. अरे इतके हुशार लोक आहेत की ते म्हणणार की मिळते, माझ्या टेबलवर आलं तर ते माझं आहे ना, असंच असतं ना. आता हे पैसे आहेत. काय आणायला गेला वस्तू वगैरे त्याचे ते पैसे परत आले. ते कोणाचे? तुमचेच असतात ना. तुमच्याकडे आलेले पैसे, तुमच्या नावाने आलेले पैसे, तुम्हाला मिळालेले पैसे हे तुमचेच असतात. जोपर्यंत तुम्ही ते "मैं धारक को ₹100 देने का वचन देता हूँ" त्याच्यावर लिहिलं असतं. मै असतंय. म्हणजे तो देणारा, मालकीचा. आलं का लक्षात? मग आता ते तसले पैसेच खेळत नाहीत इकडून-तिकडून. हे आलेले पैसे किती वेळ पुरणार हो? हं? आणि तुम्ही जे म्हणता ना, आम्ही आजारपणात हे करू, ते करू, ते उभे करणार आहे. आता मस्तपैकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उभे राहणार आहेत. अरे हे सगळं खरं आहे. आजचं काय बाबा? आत्ताचं काय बुवा? परिस्थिती अशी आहे की कामधंदा नाही हाताला. त्यासाठी तुम्ही काय करणार का? अरे मग रडतो कुदतो कशाला? बोलला का नाही? तुझ्याने त्याला तुम्ही का बोलला नाही सगळे? की बघा आपली तर तरुण पोरं सुद्धा फिरतायत. घरची मंडळी सगळे इकडे-तिकडे फिरत आहेत. आणि आपल्याला ठीक आहे तुम्ही जे म्हणता ना, आम्ही धर्म बघून, असं बघून काय बघणार नाही. जात बघून करणार नाही, समाज बघून. सगळ्यांसाठी ते असणार आहे, असणार आहे, असणार आहे. ठीक आहे ना. चांगली गोष्ट आहे. आहे का? त्यांना काम त्या पद्धतीने चालते का त्यांचं रोज? कसं व्हायला पाहिजे राव? इतकं जवळ आहे इथून पुणं. फार अगदी 1000 किलोमीटर जावं लागतं असं काही नाहीये ना. इथून सगळ्या वस्तू पोहोचवू शकतात. तिथून मुंबई तरी काय फार लांब आहे असं आहे का? जातो राव इथून तरकारी भाजी वगैरे जाते, दररोज जाते असं मला माहिती आहे. संध्याकाळच्या वेळेस गाड्या जातात. रात्रीच्या वेळेस वगैरे. किती वर्षापासून चालू आहे. अजूनही चालूच आहे. मग आता आता त्यासाठी साठवण करण्याची काही व्यवस्था किती आहेत, कशा आहेत? याच्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. पण नुसतं मतं घ्यायची आणि सगळं "हे, हमारा सब कुछ है." मग पैसे दिले का काय त्याचं भागतंय की. अरे तो खाऊन पिऊन तिथंच बसणार हात चोळत. परत काय करणार तो? तुम्ही लाख रुपये काय 10 लाख 10-10, 15-15 लाख तो आएंगे असं म्हणत होते, पण ते आलंच नाहीये. ही तर चर्चा चालूच आहे. मग मला सांगा, लोकांनी हातात पडल्या-पडल्या मिळाल्यानंतर आपल्या पद्धतीने विचार करणार ना. हां, अरे बाबा माझे माझे पैसे दे. म्हणजे हा पैसा आपलाच आहे, पब्लिकचा आहे, अशी एक धारणा झाली ना सगळ्यांची. त्याला काय करणार? ज्यांना अर्थात माझ्यासारख्या समोर आता एक मी पत्रकार म्हणून माझ्या गल्लीत तिथं सगळ्यांना माहीत आहे, गावात सगळ्यांना माहीत आहे. ते चुकून तरी मला सांगायला तरी येतील का, भेटायला तरी येतील का? किंवा लाडक्या भावाला म्हणून काय द्यायला तरी येतील का? शक्य आहे का? हे भाव म्हणा, लाडकी भाऊजाई ती चालेल. तुमची लाडकी बहीण चालते. महिलांसाठी वगैरे बरेच योजना केल्या असं तुम्हाला म्हणणं आहे. असल्या योजना याला काही योजना म्हणतात. अरे हे नाही त्या सवयी लावून ठेवल्या. त्यामुळे रेट ठरले फिक्स. मग आमचे जानकर साहेब जे बनतायत का नाही, अगदी शेवटी 30,000 दिले म्हणे. बापरे! एका मताला. अरे आता माझ्यासारखं मी बापरे म्हणणारच नाही. या वयाचा झालोय मी. असं कधी काही पाहायला मिळालं नाही ना. शहरातली लोकं बोलायचे पुणे मुंबईचे वगैरे असं तसं चालतं. इथल्या भागात जरा ते नवीनच होतं ना. झुंबड पडणार. सबने लिये यार. सगळ्यांनी घेतलं आणि हे गेले कुठं? तपासत बसलेत नंतर. तर मित्रांनो, एखाद्याच्या संस्थेविषयी बोलणं, बाळदादाविषयी काही गोष्टी बोलणं किंवा त्या धैर्यशील बायांच्या विषयी. अरे काय, काय मला सांगा ना. उलट त्याच्यामुळं लोकं जास्त चिडले. हं, हे लक्षात घ्या.
आता तुम्ही हा का विचार केला नाही? टॅम कशावरून बोलतो की यांचं पॅनल बसेल, यांचा नगराध्यक्ष पदासाठी बीजेपीने जेवढा आट्टापिटा केला ना, इतका आट्टापिटा केला की आपल्याकडेच पाहिजे म्हणजे पुढचा सगळा व्यवहार चाललेला असेल तर बरोबर येईल ना ह्याच्यात, असं समजून. अरे व्यवहार येईल, सगळ्या येईल, नगराध्यक्ष पदाला फार मोठी किंमत आहे, हे पण मान्य आहे. तिथं पण भांडणं लावून देईल, ते अशिक्षित आहे, हे सुशिक्षित आहे. अरे याच्यात अशिक्षित, सुशिक्षित काय म्हणजे चालतं? सर्व विचाराने ते नगराध्यक्ष काम करणार ना, काही एकटाच करणार ते म्हणून. शक्य आहे का ते? पक्षाच्या विचारसरणीच्या धोरणानुसार तिथं विचारणारे बाकीचे नगरसेवक बसलेले असतात ना. इतकं म्हणजे कसं रे, अगदी लहान मुलासारख्या गोष्टी होऊन बसल्या अक्षरशः. आणि आता किती जरी खणलं, तर मोहिते पाटील मात्र आता त्यांच्या लक्षात आलंय, की हे लोकं आमिष दाखवून काय करून काय गोष्टी करू शकतात. आणि शेवटी मनुष्य असतं ना. आता उदाहरण देतो तुम्हाला. आता आमचा पत्रकार म्हणून पत्रकाराला कितीतरी आमिष असतात. सारखं खाण्यापिण्याचे आमंत्रण आणि निमंत्रण असते. प्यायला बी असते, खायला बी असते. त्याची कामं सगळी होत असतात. पण माझ्या बाबतीत म्हणतात तर काय परिस्थिती आहे इथं? सांगा ना. तसा हा पत्रकार आहे का? मग काय कारण आहे मी तुमचा बाबा असा आहे, तसा आहे म्हणून मी तुमच्याविषयी काहीतरी करू. अरे तुम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या असेल तर मी सांगणार ना भैय्या. तुम्ही कशाला काळजी करताय? करणार का नाही? हां, तसाच माझा हा पत्रकारिता हा व्यवसाय आहे, वादच नाही. पण मला किती जाहिराती मिळाल्या? किती मिळतायत? त्याचा हिशोब चालला. ते म्हणतात तुम्हाला काय मिळालं इतकं डंका पिटून वगैरे. मग कसला डंका? सगळं त्यांचंच लिहितंय. अरे मग तुमचं लिहिण्यासारखं काय आहे? मला सांगा ना. तुम्ही सांगा. असू दे. नागरिकांनी सांगावं. काय सांगण्यासारखंच नाहीये. अरे काय चाललंय राज्य पातळीवर बघा. इकडून-तिकडून पळापळी, या पक्षातून त्या पक्षात. कोणत्या पक्षात जातायत ते बघा. राजीव गांधी होऊन गेलेला. राहुल गांधीच्या नावाने शिव्या, इंदिरा गांधींच्या नावाने शिव्या. अरे ते काँग्रेस पक्ष इथं त्या अकलूजमध्ये कुठे पत्ता दिसतो का त्याचा? मग हे संपवल्याचा आनंद, पक्ष संपवल्याचा आनंद. पक्ष-बिक्ष कधी संपत नसतो, काळजी करू नका. बघा, सगळं लोंबाळा परत चाललं त्या काँग्रेसमध्ये. काँग्रेसचीच होती बरीचशी त्याच्यात तुमच्याकडं. हां, होते ना.